नगाव एज्युकेशन ट्रस्ट संचलित अण्णासाहेब दवा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब मनोहर भदाणे प्रमुख म्हणून उपस्थित होते। ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानज्योती मनोहर भदाणे यांचीही उपस्थिती लाभली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर पाटील होते। यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक आणि माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रजासत्ताक दिनानिमित्त एनसीसी कॅडेट कोर्सच्या विद्यार्थ्यांनी ध्वजवंदना करत शिस्तबद्ध परेड सादर केली। विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी समारंभाला रंगत आणली। यावेळी वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभही पार पडला। गौरव भटू पाटील यांनी एनसीसी मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी पारितोषिक देण्यात आले। ऋषिकेश पाटील यांना विज्ञान प्रदर्शनातील तृतीय पारितोषिक मिळाले, तर रोहित पाटील यांनाही एनसीसी मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले। धुळे जिल्ह्यातील नरढाणा MIDC परिसर औद्योगिक विकासाच्या नकाशावर झपाट्याने पुढे येत आहे। आज येथे AI तंत्रज्ञानयुक्त 600 मेगावॅट क्षमतेचे सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचे उद्घाटन झाले। हा प्रकल्प पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सुरू करण्यात आला। नरढाणा परिसरात उभ्या राहत असलेल्या 10,000 कोटींच्या प्रकल्पांमुळे रोजगार निर्मिती होणार आहे। स्थानिक युवक युवतींना मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यांच्या संधी मिळणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2047 विकसित भारताच्या संकल्पनेला हे पूरक ठरणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या सक्षम होत आहे। नरढाणा भाबळे MIDC परिसर देशाच्या औद्योगिक नकाशावर ठळक होत आहे। धुळे जिल्हा सोलर हब म्हणून विकसित होत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले। तापीवरील सुरवाडे बॅरेजमुळे शेतीसाठी मुबलक पाणी मिळणार आहे। पुढील काही वर्षात संपूर्ण परिसर बागायती होणार आहे। मनमाड इंदोर रेल्वे प्रकल्पामुळे वाहतूक सुविधा वाढणार असून दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमुळे गुंतवणूक येणार आहे। मयुरेश्वर सोलर एनर्जीचा हा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे। 7 महिला उद्योजकांनी एकत्र येऊन हा उद्योग उभा केला आहे। AI प्रणालीमुळे उत्पादन क्षमतेत वाढ होणार असून नरढाण्याच्या औद्योगिक आर्थिक चेहरा बदलणार आहे। ग्रामीण भागाला विकासाची नवी दिशा मिळणार आहे। रोजगार, उद्योग आणि पायाभूत सुविधा यांचा संगम घडत आहे। नरढाणा MIDC परिसर विकासाचा केंद्रबिंदू ठरत आहे।